हॅलो गाईज, वेलकम. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप जबरदस्त आणि महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत. आय होप सो की लास्ट तुम्ही काही व्हिडिओ जे आपले शेअर मार्केटचे आहेत ते बघितले असेल, कारण की याच्या आधीचा लास्ट व्हिडिओ जो आपण केला होता त्यामध्ये तुम्ही शिकला असाल की फंडामेंटल अनालिसिस करताना आपल्याला 6 महत्त्वाच्या कोणत्या स्टेप असतात. सो त्या स्टेप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण फंडामेंटल अनालिसिस करायला जातो. सो महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही इक्विटी सेगमेंटमध्ये काम करायला चाललेला आहात आणि इक्विटी सेगमेंटमध्ये 2 महत्त्वाचे पार्ट असतात जे आपण लास्ट व्हिडिओजमध्ये बघितले. एक असतं इंट्राडे आणि एक असतं डिलिव्हरी, राईट. तर इंट्राडेमध्ये आपण बघितलं की इंट्राडे जर तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न वगैरे या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं आहे. पण तुम्ही डिलिव्हरी करताय आणि फ्युचरसाठी स्टॉक घेऊन ठेवायचे, तर ते स्टॉक कसे निवडायचे, कसे आपल्याला शोधायचे, त्यासाठी आपल्याला काय काय बघायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला करावं लागतं फंडामेंटल अनालिसिस. म्हणून फंडामेंटल अनालिसिसच्या 6 स्टेप आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या. आता या व्हिडिओमध्ये थोडं एक स्टेप समोर जाऊयात. प्रॅक्टिकली अजून कशा पद्धतीने फंडामेंटल अनालिसिस आपल्याला करता येईल आणि कशा पद्धतीने फंडामेंटल अनालिसिस करून स्टॉकचं सिलेक्शन करायचंय, ती कंपनी स्ट्रॉंग आहे की कमजोर आहे हे आपल्याला कसं कळतं, यावरून आपण कशा पद्धतीने फंडामेंटल अनालिसिस करून ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक करू शकतो, हे एंटायर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील, फायनान्शियल फ्रीडम, वेल्थ माइंडसेट कोच अँड बेस्ट सेलिंग ऑथर. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. फंडामेंटल अनालिसिस करताना आपण ज्या 6 स्टेप बघितल्या होत्या त्यातली पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला काही फायनान्शियल रेशोज, राईट, यूज द फायनान्शियल रेशोज फॉर इनिशियल स्क्रीनिंग. तर काही फायनान्शियल रेशोज बघायचे. आता हे कोणते कोणते फायनान्शियल रेशोज आहे, कोणते कोणते आपण बघायला पाहिजे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून आपण बघून घेऊयात की फायनान्शियल रेशोज कोणते कोणते आहे, राईट, सो दॅट यू विल गेट क्लिअरिटी. तर आता पहिला आणि महत्त्वाचा फायनान्शियल रेशो म्हणजे ईपीएस, अर्निंग पर शेअर, राईट. ईपीएस, आता ईपीएस काय आपल्याला काय दाखवतो, ईपीएस मधून आपल्याला काय क्लिअरिटी येते, तर त्या कंपनीचं प्रॉफिटेबिलिटी आपल्याला अंडरस्टँड होते की ती कंपनी किती प्रॉफिट करते, काय करते, यावर आपल्याला क्लिअरिटी येते ईपीएस त्या कंपनीचं आपण चेक केल्यानंतर, राईट. तर ईपीएसचं काम आहे की त्या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी आपल्याला दर्शविणे. आता हा ईपीएस, महत्वाची गोष्ट आपल्याला हे समजून घ्यायची आहे की हा ईपीएस किती असावा. ज्यावेळेस आपण त्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करायला जातो तो ईपीएस किती असावा हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून ईपीएस हा मागच्या 3 ते 5 वर्षाचा इन्क्रीज होत जाणारा असावा, म्हणजे वाढत जाणारा असावा. इन्क्रीज होत जाणारा जर असेल तर काय होईल माहिती आहे का, तर ते साईन आपल्यासाठी एक साईन असेल की यस, ही कंपनी प्रॉफिटेबिलिटी वाली आहे, ही कंपनी चांगली आहे. एक आपल्याला संकेत मिळेल की यस, ईपीएस या कंपनीचा मागच्या 3 ते 5 वर्षाचा इन्क्रीज होत जातोय, म्हणजे चांगलं काम ही कंपनी करतेय. आता इन्क्रीज होत जाणारा म्हणजे काय, लेट्स सी की मागच्या 2 वर्षाआधी 5 होता, त्याच्यानंतर 6 झाला, 7 झाला, 8 झाला, म्हणजे तो मागच्या 3, 4, 5 वर्षापासून काय होत आहे, कन्सिस्टंटली इन्क्रीज होत चाललेला आहे, वाढत चाललेला आहे. आणि वाढत चाललेला ईपीएस हा आपल्यासाठी चांगला असतो. दुसरा आणि महत्वाचा रेशो म्हणजे पी रेशो, राईट. तो पी रेशो, प्राइस टू अर्निंग रेशो. हा प्राइस टू अर्निंग रेशो यामध्ये काय आपल्याला बघायला पाहिजे, तर प्राइस टू अर्निंग रेशो, पी रेशो ज्यावेळेस तुम्ही बघता, हा त्या कंपनीच्या कम्पेअर टू जे काही कॉम्पिटिटर आहे, कॉम्पिटिटर सोबत सुद्धा आपल्याला त्याला कम्पेअर करायचं आहे, राईट. आणि कॉम्पिटिटरच्या पी रेशो हा लो असावा, कमी असावा. किती असावा, लो असावा. त्याचसोबत ज्या कोणत्या इंडस्ट्रीचं तुम्ही, ज्या कोणत्या इंडस्ट्रीच्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करताय, तर त्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ऍव्हरेज असणं गरजेचं आहे. किती असणं गरजेचं आहे, ऍव्हरेज असणं गरजेचं आहे. म्हणून आता एका एक्झाम्पल सोबत आपण समजूया. लेट्स सी की टीसीएस या कंपनीचं आपण फंडामेंटल अनालिसिस करायला चाललेलो आहे. आता टीसीएसचे कॉम्पिटिटर कोण आहे, आयटी कंपनीज, विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, राईट. आणि इंडस्ट्री कोणती झाली, आयटी हे इंडस्ट्री झाली, राईट. म्हणून टीसीएस ह्या त्याच्या कॉम्पिटिटर पेक्षा जर बघायला गेलात, कम्पेअरला कॉम्पिटिटर पेक्षा त्याचा पी रेशो हा कमी असायला पाहिजे, लो असायला पाहिजे. आणि इंडस्ट्रीमध्ये, आयटी इंडस्ट्रीमध्ये बाकी सगळ्याच कंपन्यांसोबत कम्पेअर करून बघितलं तर ऍव्हरेज असायला पाहिजे, राईट.
सो पी रेशो, आय होप तुम्हाला प्राइस टू अर्निंग रेशो कळाला असेल. त्यानंतर महत्वाचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट रेशो आपल्याला बघायचा आहे रिटर्न ऑन इक्विटी, राईट. तर आता हा रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे काय? ज्या कोणत्या लोकांनी त्या कंपनीचे शेअर्स विकत घेतलेले आहे, ज्याला आपण म्हणतो शेअर होल्डर, राईट. तर त्या लोकांना त्या कंपनीने ॲव्हरेज मागच्या 3 वर्षात किती रिटर्न दिलंय हे आपल्याला बघायचं आहे. आणि हे रिटर्न किती असावं? इट शुड बी ॲटलिस्ट 15%, राईट. 15% पेक्षा जास्त असलं तर चांगलंच आहे. इट शुड बी ग्रेटर दॅन 15%, राईट. 15% पेक्षा जास्त असायला पाहिजे आणि 15% पेक्षा जर जास्त असेल तर चांगलं आहे. म्हणजे आपल्याला पण क्लिअरिटी येईल की नाही ही कंपनी मागच्या 3 वर्ष 5 वर्षापासून रिटर्न देतीये चांगलं, राईट. तर आपण सुद्धा इन्व्हेस्ट करण्यासाठी या कंपनीवर विचार करू शकतो, राईट. तर मागच्या 3 वर्षाचं रिटर्न त्या शेअर होल्डरला, ज्या लोकांनी त्या कंपनीचे शेअर्स घेतलेले, इट शुड बी ग्रेटर दॅन 15%, 15%. रिटर्न ऑन इक्विटी हे किती असावं? हे 15% पेक्षा जास्त असावं. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, डेट टू इक्विटी रेशो, डेट टू इक्विटी. आता हा डेट टू इक्विटी म्हणजे काय? त्या कंपनीचं जे मार्केट कॅपिटलायझेशन आहे, राईट, जे काही त्या कंपनीकडे मार्केट कॅपिटलायझेशन आहे, त्या मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे त्या कंपनीच्या व्हॅल्युएशनच्या कंपेअरला त्या कंपनीकडे लोन किती आहे. डेट टू इक्विटी, डेट म्हणजे लोन, राईट. तर त्या कंपनीच्या मार्केट कॅपिटलायझेशन नुसार लोन किती आहे. समजा 1 करोडाचं जर त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन असेल आणि त्या कंपनीवर लोन जर 2 करोडाचं असेल तर कुठे ना कुठे प्रॉब्लेम आहे ना. कंपनीच्या व्हॅल्युएशन पेक्षा त्या कंपनीचं लोन हे जास्त आहे. तर असं नसायला पाहिजे. लोन किती असावं? डेट टू इक्विटी रेशो हा किती असावा? इट शुड बी लेस दॅन 0.5. किती असावा? लेस दॅन 0.5 म्हणजे काय? जर त्या कंपनीवर, जर त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन 1 करोड आहे तर त्या कंपनीचं लोन हे 50 लाखापेक्षा कमी असावं. इट शुड बी लेस दॅन 0.5. लेट्स सी, XYZ नावाची कंपनी आहे आणि या XYZ नावाच्या कंपनीची व्हॅल्युएशन, ज्याला मार्केट कॅपिटलायझेशन आपण म्हणतो, ते आहे 5 करोड रुपये. तर हे 5 करोड जे या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे, या कंपनीकडे लोन जर असेलही तर ते लेस दॅन 0.5 असायला पाहिजे, म्हणजे 2.5 करोडापेक्षा कमी असायला पाहिजे, राईट. तर 0.5 च्या कमी लोन असलेली कंपनी चांगली आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. हा एक संकेत आहे. फक्त या एकाच रेशोनी कन्सिडर नाही करून घ्यायचं की आपल्याला ही कंपनी चांगली आहे. आपल्याला सगळेच रेशो सुद्धा बघायचे. बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला बघायच्या असतात फंडामेंटल अनालिसिस करताना. आता आपण काय बघतो, जे पहिली स्टेप आहे की फायनान्शियल रेशोज, ते महत्वाचे चेक करतो. त्यानंतर आणि महत्वाचा रेशो म्हणजे करंट रेशो. हा करंट रेशो किती असावा? करंट रेशो काय दर्शवितो? यस, करंट रेशो आपल्याला सांगतो की कंपनी ती किती मजबूत आहे, एखाद्या बॅड सिच्युएशन मध्ये पण त्या कंपनी स्वतःला हँडल करू शकते, कशा प्रकारे करू शकते, काय करू शकते. तर हा करंट रेशो आहे. इट शुड बी अगेन ग्रेटर दॅन 1. 1 पेक्षा जास्त असावा. त्या कंपनीचा करंट रेशो 1 पेक्षा जास्त असलेला कधीही चांगला आहे. म्हणून पहिली स्टेप आपण बघितली आहे. फंडामेंटल अनालिसिस करताना आपल्याला काय करायचं आहे तर ते म्हणजे फायनान्शियल रेशोज. पहिला रेशो आपण बघितला अर्निंग पर शेअर, EPS हा किती असावा? मागच्या 3 ते 5 वर्षाचा इन्क्रीज होत जाणारा असावा. त्यानंतरचा रेशो आपण बघितला प्राइस टू अर्निंग रेशो, हा किती असावा? कॉम्पिटिटरच्या कंपेअरला लो असावा, इंडस्ट्रीमध्ये ॲव्हरेज असावा. त्यानंतर आपण बघितला रिटर्न ऑन इक्विटी रेशो. रिटर्न ऑन इक्विटी रेशो किती असावा? इट शुड बी ग्रेटर दॅन 15%. त्या कंपनीने मागच्या 3 वर्षात 15% पेक्षा जास्त रिटर्न दिलेलं असावं. त्यानंतरचा रेशो डेट टू इक्विटी. डेट टू इक्विटी रेशो किती असावा? इट शुड बी लेस दॅन 0.5. त्या कंपनीवर 0.5 पेक्षा कमीच लोन असावं. आणि करंट रेशो हा किती असावा? हा असावा 1 पेक्षा जास्त, राईट. सो आपण हे रेशोज बघितले, जी पहिली स्टेप होती, राईट, फंडामेंटल अनालिसिस करतानाची, जे आपल्याला अंडरस्टँड करून घेणं, समजणं गरजेचं आहे. आता हे रेशोज आपण एखाद्या कंपनीचे प्रॅक्टिकली चेक करून बघूयात, जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी येईल, राईट, की कशा प्रकारे रेशो चेक केल्या जातात कोणत्याही कंपनीचे. आय होप तुम्हाला ही साईट माझी स्क्रीनवर दिसत असेल. आणि ही साईट एकदम जबरदस्त आहे. तुम्हाला फंडामेंटल जर अनालिसिस करायचं आहे तर कशा प्रकारे रेशो चेक करायचे तर हे तुम्हाला मी जस्ट सांगतोय. हा एक भाग आहे फंडामेंटल अनालिसिसचा. हा पहिला भाग आहे ज्यामध्ये तुम्हाला क्लिअरिटी येईल की रेशोज कसे चेक करायचे, राईट. सो ट्रेड ब्रेन पोर्टल, ह्या पोर्टलची लिंक सुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, जिथे तुम्हाला प्रॉपरली हे लिंक यूज करून फंडामेंटल अनालिसिस करता येईल. सो चला, तर मग इथे माझी फेवरेट कंपनी ऑलवेज मी टाकलेली आहे, डाबर इंडिया लिमिटेड, राईट.
सो डाबर इंडिया लिमिटेड या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन बघायचं आहे तर इथे तुम्हाला दिसून जाईल 1,02,600.76 करोड, राईट. तर तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी मिळेल या साईडवर. त्या कंपनीची ॲज ऑफ नाऊ करंट प्राइस किती चालू आहे 581.10, राईट. फेस व्हॅल्यू त्या कंपनीचा शेअर ज्यावेळेस स्टार्ट झाला होता त्यावेळेस किती रुपयापासून स्टार्ट झाला होता, राईट. सो इट इज कॉल्ड फेस व्हॅल्यू. आता इथे जर बघाल तुम्ही तर सिमिलर स्टॉक म्हणजे त्या कंपनीचे कॉम्पिटिटर सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत, राईट. कॉम्पिटिटर सुद्धा आपल्याला अनालाइज करायचे आहे. कॉम्पिटिटरचा कॉम्पिटिटरचा ईपीएस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला अनालाइज करायच्या असतात फंडामेंटल अनालिसिस करताना. आता आपण पहिले डायरेक्टली पहिल्या स्टेप बद्दल बोलतोय की फायनान्शियल रेशोज आपल्याला कंपनीचे चेक करायचे. तर आपण डायरेक्टली फायनान्शियल रेशोज वर जाऊयात. या साईडच्या सगळ्यात शेवटी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला इथे दिसेल, राईट. इथे बघू शकता तुम्ही पीअर कंपनीज, राईट. तर इथे कंपॅरिझन दिलेलं आहे सगळ्या रेशोजचं, राईट. तर आता इथे जर बघाल तुम्ही डाबर इंडिया लिमिटेड, राईट, HUL, गोदरेज, प्रॉक्टर अँड गॅम्बल, कोलगेट, इमामी या सगळ्या कंपनीज आहे, राईट. इंडस्ट्रीतल्या कंपनीज आणि त्यामध्ये आपल्याला कंपन्यांसोबत एक दुसऱ्या कंपेअर सुद्धा करायचं आहे. सो सगळ्या कंपन्यांचा डेटा इथे आपल्याला भेटतोय. पहिला आणि महत्वाचा रेशो जर आपण बघितलं तर ईपीएस रेशो आपण बघितला होता, राईट. तर आपण पहिले ईपीएस रेशो बघून घेऊयात. तर इथे ईपीएस रेशो तुम्हाला दिलेले आहे, राईट. इथे पण तुम्ही बघू शकता प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला ईपीएस दिसेल, राईट. तर इथे बघू शकता तुम्ही. आता यस तुम्हाला हा ईपीएस हा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मध्ये बघता येईल. तर ईपीएस हा तुम्ही किती आहे हा बघायचा तर आपल्याला मागच्या 5 वर्षाचाच बघायचा आहे. 18, 19, 20, 21, 22, राईट. या 5 वर्षाचा आपण बघतोय. तर 2018 मध्ये जर बघायला गेला तर या कंपनीचा ईपीएस होता 7.69, राईट. 7.69 आणि त्यानंतर 2019 8.17, 20 8.18 आणि 21 9.58 आणि 22 9.84. म्हणजे काय होत चाललेलं आहे मागच्या 3 ते 5 वर्षाचा ईपीएस हा वाढत जाणारा असावा असं आपण ऐकलं होतं, राईट. तर हा वाढत गेलेला आहे का तर यस हा इन्क्रीज होत गेलेला आहे आणि आपल्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. हे आपल्यासाठी चांगलं साईन आहे. त्यानंतर बाकीचेच रेशो तुम्हाला इथे खाली दिलेले आहे पीअर कंपनीचे. पी रेशो आपण बघितला होता. हा किती असावा हा कॉम्पिटिटरच्या कंपेअरला लो असावा आणि इंडस्ट्रीमध्ये ॲव्हरेज असावा, राईट. तर हा ॲव्हरेज आहे का इंडस्ट्रीमध्ये लो आहे का हे एकदा आपण बघून घेऊयात. आता इथे जर बघायला गेलात तर समजून घ्या. इथे जर तुम्ही बघायला गेलात तर पहिले आपण बघूयात की सगळ्यात कमी पी कोणत्या कंपनीचा आहे. तर सगळ्यात कमी पी जर इथे तुम्ही बघायला गेलात तर इमामी या कंपनीचा सगळ्यात कमी आहे. 24 हा पी आहे इमामी कंपनीचा, राईट. आता सगळ्यात जास्त पी जर बघायला गेलो तर कोणत्या कंपनीचा आहे तर सगळ्यात जास्त पी जर बघाल तुम्ही तर 72 प्रॉक्टर अँड गॅम्बल, राईट. मग हा 71 हा ॲव्हरेज होऊ शकतो का इंडस्ट्रीमध्ये तर यस होऊ शकतो. 70 सुद्धा ॲव्हरेज होऊ शकतो, राईट. तर ॲव्हरेज होऊ शकतो आणि कॉम्पिटिटरच्या कंपेअरला लो आहे का यस 72 पेक्षा लो आहे 71 किंवा 70 तर आपण म्हणू शकतो यस हा लो आहे, राईट. तर इंडस्ट्रीमध्ये ॲव्हरेज असावा कॉम्पिटिटरच्या लो असावा. आय होप सो तुम्हाला क्लिअरिटी आली असेल, राईट. नेक्स्ट रेशो आहे रिटर्न ऑन इक्विटी आपण बघितला, राईट. रिटर्न ऑन इक्विटी किती असायला पाहिजे, राईट. इट शुड बी मोर दॅन 15%. मागच्या 3 वर्षात त्या कंपनीने 15% पेक्षा जास्त रिटर्न दिलेलं असावं. सो इथे दिलेलं आहे का तर यस 26.09% रिटर्न दिलेला आहे, राईट. त्याचसोबत डेट टू इक्विटी शुड बी लेस दॅन 0.5 आहे का तर यस. आणि त्याचसोबत करंट रेशो हा किती असावा इट शुड बी ग्रेटर दॅन 1 1 पेक्षा जास्त असावा, राईट. सो रेशो सगळे ऑलमोस्ट सगळे मिळत आहे. म्हणजे कंपनी आपल्याला असं साईन दाखवतीये की यस इट इज गुड कंपनी, राईट. इट इज अ गुड कंपनी. आपण काय बघितलं आपण पीअर कंपन्यांचे रेशोज बघितले की फंडामेंटल अनालिसिस करताना जी पहिली स्टेप असते की रेशो फायनान्शियल रेशोज आपल्याला चेक करणं गरजेचं असतं. आपण डाबर इंडिया लिमिटेड या कंपनीचे रेशोज चेक केले आणि ऑलमोस्ट सगळे रेशोज आपल्याला चांगल्या प्रकारचे स्ट्रॉंग दिसलेले आहेत. तर आय होप सो की तुम्हाला पहिली स्टेप फंडामेंटल अनालिसिस करताना की फायनान्शियल रेशोज कसे चेक करायचे हे चांगल्या प्रकारे क्लिअरिटी आली असेल. व्हिडिओ जास्त लंबा व्हावा नाही आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप कळाव्या म्हणून आपण ही पहिली स्टेप या व्हिडिओमध्ये फक्त अंडरस्टँड करून घेतलेली आहे. नेक्स्ट स्टेप खूप साऱ्या आहेत. बॅलन्स शीट आपल्याला चेक करायची आहे, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट,
राईट. तर स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. कोणत्याही प्रकारची आपल्याला गडबड तर नाहीये, घाई पण करायची नाहीये, कारण की सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे, अंडरस्टँड झाल्या पाहिजे. आणि या प्रत्येक गोष्टीला फॉलो करून जर तुम्ही स्टॉकचं सिलेक्शन केलं तर मी तुम्हाला अश्युरिटी देतोय की येणाऱ्या 5 ते 10 वर्षात ना जबरदस्त चांगले स्टॉक सिलेक्ट करून तुम्ही चांगल्या प्रकारचे वेल्दी होऊ शकता आणि चांगल्या प्रकारची वेल्थ सुद्धा क्रिएट करू शकता. म्हणून आशा करतो की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल आणि खूप व्हॅल्यू ऍड करणारा होता. जर तुम्हाला खरोखर सगळ्या रेशोज बद्दल कळालेलं आहे तर खाली कमेंटमध्ये सगळे रेशोज जे मी तुम्हाला सांगितले ते सगळे रेशोज तुम्हाला लिहायचे आहे. जसं की ईपीएस रेशो, पी रेशो, डेट टू इक्विटी, डीटीई, राईट. त्याच्यानंतर आरओई, रिटर्न ऑन इक्विटी, आणि करंट रेशिओ, सीई, राईट, सीआर, करंट रेशो. हे जर सगळे रेशोज तुम्हाला कळालेले आहे तर नक्की कमेंटमध्ये मला तुमच्याकडून कमेंट हवी आहे. आणि जर पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही रेडी आहात, जो व्हिडिओ येणार आहे त्यासाठी जर रेडी आहात तर यस कमेंटमध्ये लिहायचं आहे, यस आय एम रेडी फॉर नेक्स्ट व्हिडिओ, ज्यामध्ये तुम्हाला अजून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहे. आणि अशाच प्रकारे चॅनलवर येत राहा. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझे सगळे नेक्स्ट व्हिडिओज तुमच्यापर्यंत येईल. हे लाखो रुपयाचं नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यासाठी मला सुद्धा एक मोटिवेशनची गरज आहे. लाईक करा, कमेंट करा आणि माझा सुद्धा उत्साह वाढवा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेपर्यंत बाय, टेक केअर, स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी ऑलवेज. लव्ह यू ऑल. सायनिंग ऑफ, प्रीतम पाटील.